उन्हाळ्याची चाहूल लागताच 1 महिना लग्नाला आहे म्हणून क्लोरीनच्या पाण्यामध्ये अंग धुतल्यानंतर काळं पडन म्हणून मग मार्च महिन्यातच जाऊन यावं म्हटलं आपल्या सेलूच्या वेव्ज ह्या वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करायला. मग एकटं जाण्यात मजा काय, जर लहान लेकरं आपल्यासोबत नाही तर मज्जाच बिलकुल नाही. म्हणून मग आपले हे 2 हिरामन लालचंद मोतीलाल आणि हा एक छोटा कार्टा आणि माझ्याजवळ असलेली माझी ब्युटिफुल एंजल आणि म्हटलं यार आपणच का म्हणून जावं. तर मग मी सोबत घेतलेली माझी आशुताई आणि आमचे आई बाबा. फुकटच तिकीट भरली आहे आई बाबाची, कारण की दोघांनीही काही एन्जॉय केलं नाही बारकं पोरगं पाहिण्याशिवाय. तरी सुमेध, अन्विक्षा आणि भाविकनी जी मजा केली आणि त्यांच्यासोबत आम्ही जे लहानपण जगलो ना ते एकदम एक्स्ट्रीम लेवलचं आहे. सध्या तरी मला असं वाटतं की फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ केला तोच बरा, नाही तर तुम्ही कंटाळून जाल. पण रोडची स्थिती इथंच बरी आहे बरं का. जेव्हा आम्ही हिंगणघाटहून टर्न मारला ना तिथून जो 1 किलोमीटरचा रोड आहे तो एकदम बट्ट्या बोर्ड आहे. हा पण रोड सिमेंटचा आहे ना, याला पण नुकतेच खड्डे पडले आहे. वा वा, सुस्वागतम सुस्वागतम, तुम्ही वर्धेमध्ये प्रवेश केला आहे हे खड्ड्यांनीच तुम्हाला माहिती होते. वर्धेत नाही हो, म्हणजे तुम्ही कुठेतरी. नंतर मग हा काळा धूर दिसला, माहीत नाही कुठे आग लागली होती किंवा काय झालं होतं, त्याची शहानिशा करायला आपली गाडी वेगात पुढे चालली होती. पण काहीच नाही दिसलं. मला वाटते शेतामध्ये जे एक्स्ट्राचं झालं असेल ते पेटवलं असेल. शेवटीला आम्ही पोहोचलो आमच्या फायनल डेस्टिनीपर्यंत, वेव्ज वॉटर पार्कमध्ये. सेलू जवळचं हे वॉटर पार्क आहे. आणि ते गाडी लावल्यानंतर मग असं सूट केलं आणि इथं आमच्या आईला मी काहीतरी म्हटलं, ते आता मी म्यूट केलं, मलाही नाही माहीत मी काय म्हटलं. त्यानंतर आम्ही काढल्या 5-6 तिकिटा. लेकरं बाकरं फ्री होते. अंदर एंट्रीज करता आम्ही उलटी झाली का रे मी, असू दे समजणार. आणि तुम्हाला काय सांगू, आम्ही पहिलेच कस्टमर होतो, म्हणजे पुलाजवळ कोणीच नव्हतो. आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर 1-1.5 तासांनी पब्लिक आली. म्हणजे आम्ही लवकर गेलो होतो, तरी आम्ही 11:30 वाजता गेलो होतो तरी पण कोणी नव्हतं. नंतर आम्ही चेंजिंग रूममध्ये आलो आणि आम्ही कपडे चेंज केले. आता आमची बाई म्हणते मला पण द्या की स्विमिंग कॉस्ट्यूम. म्हटलं ठीक आहे. एवढा रडारड झाला तिला म्हटलं या बारक्या पोरीच्या मापाचा भेटन, तर तिने तिला हिरवा एलिगेटर तर बनवूनच दिला होता. काय विषयच नाही, लय भारी. उलटी चालली आहे मी. नंतर मग म्हटलं चला थोडेसे व्हिडिओ काढावं. घरचा माणूस तर काही नाही, तू तुझा कॅमेरा पकड आणि तू तुझी कार व्हिडिओ काढ, असं त्यांचं मत होतं. असू द्या, आपण बाई पण लय भारी आहे बरं का. नंतर मी इकडून व्हिडिओ काढला, तिकडून व्हिडिओ काढला आणि काढतच गेली. पण वॉटर पार्कमधले भरपूरसे झुले जे आहे चालू व्हायचे होते. हे आमचे आई बाबा हे फक्त बसतेचं कामासाठी आणलं होतं यांना, लेकरं पाकरं सांभाळायसाठी. म्हटलं आईला एन्जॉय करून घ्या, पण आमची आई तयारच नाही बरं का एन्जॉय करायला. तिला वाटते की नाही बाबा लोक काय म्हणतील फोटो टाकल्यानंतर. मग आम्ही गेल्यानंतर भरपूरसे पाण्याचे जे तिथे वेगवेगळे हे काय म्हणते इक्विपमेंट्स होते ते चालू करण्यात आले. माझे पोरगं तर एकदम एन्जॉय करतो. गेल्या वर्षभरापासून तो म्हणत होता आपण वॉटर पार्किंगला जाऊ. थंड पाणी होतं. हा माझा भाचा जो पूल एन्जॉय करत आहे. आणि आमच्या आशुताईने आल्याबरोबरच एक छोटी मैत्रीण पण पटवली. ह्या बाईला कसं जमतं कोणासोबत पण पटकन घेऊन गेला. आणि तिने मग सांगितलं की ती तिच्या केअरटेकरची मुलगी आहे. आणि हे बघा आम्ही फोटो काढला. तिला सोबती पाहिजे होती, तिने आम्हाला निवडलं. ॲज अ फॅमिलीमध्ये ती आमच्या मिक्स होऊन गेली आणि ती आमच्यासोबतच शेवटपर्यंत खेळली. एक फोटो काढायचा म्हणून यांना उभं करून असं व्हिडिओ काढायला. मी म्हटलं मी इथे उभी राहते, याच्यावर माझ्या अंगावर पाणी पडन. आशुताईला म्हटलं या आशुताई म्हणे अरे धपकन पडन ना. म्हटलं घ्या ना उभं राहून घेऊ, मस्त मजा केली. आणि मग मी हा ठिबक सिंचनासारखा जो डान्स केला आहे ना आपला, तर तुम्हाला काय सांगू मी. नंतर हे आशुताईचं छोटं कार्ट त्यांच्याजवळ रडत आलं. आमची आई याचा कंप्लेंट बॉक्स घेऊन रेडीच होती की यानं असं केलं यानं तसं केलं. मी म्हटलं आईला या मी तुम्हाला भिजवतो फोटो काढा. मग मी यांच्या वाकोल्या बिकेले दाखवल्या. हे माझी सासू कमी मैत्रीण जास्त, हिच्यासोबत मी लढाई मस्ती सब करू शकतो. छान आहे, सिम्पलचा वॉटर पार्क आहे. आम्ही मुलांच्याच ह्याच्यात खेळलो, तुम्ही विचार करा. कारण की आमची हिंमतच नाही झाली तिकडल्या साईडला जायची, आणि जायची हिंमतही झाली तरी डोकं फुटून हात फुटून. आता तुम्हाला सांगतो नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं का माझा ॲक्सिडेंट होता राहिला. मी आपटली इथं, थोडीशी जास्त फैलली असती ना डोकं फुटलं असतं. थोडीशी आणि वाचली. गट्टू सेट हलवाई एक्सरसाइज करायला जा, नाही तर तू तर काही नाही. मी तुम्हाला सांगतो ना, मला नाही का माझ्यावरच कमेंट करूशी वाटते की मी फुगला आलू दिसत आहे. अरे यार, कोण स्वतःची एवढी बेइज्जती कशी करत असेल. पोरीसोबत मग मला जायचं तर मग मी डब्बल गेली आणि तिच्यासोबत डान्स करत आली. पद्दू डान्स म्हणते, पण माझ्या मुलाला मी डायरेक्ट डोक्यावर घेतला आणि काना झाकून घेते. ये ठुमुंग ठुमुंग नाचे रे, ठुमुंग ठुमुंग नाचे रे डान्स केला. पोरगी खुश आणि मी पण खुश. नंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि अख्खा टाईम आम्ही इथेच काढला.
लिटरली आम्ही इथं असल्याच्यानं कुठलेच व्यक्ती आमच्या स्विमिंग पूलमध्ये एंट्रीज करत नव्हते. त्यांना असं वाटत होतं की यांनी म्हणजे जस्ट असं वाटत होतं की यांनीच घेतला आहे यार. कोणी पण आला की पटकनच जात होतं, कोणी पण आला की पटकनच जात होतं. कारण की आम्ही 6 जण होतो यार चिल्ले पाल्ले पकडून, तर मग तसं होत होतं. तरी पण एक कपल होतं लास्टपर्यंत, थोडंसं ते नंतर आलेलं, नंतर गेलेलं. हे 60 रुपयाची केस ज्याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो, ही मला माहितीच नाही की तिथे मिळत होती म्हणून. नंतर जेव्हा मी म्हटलं अरे हे सगळं जो सेम दिसते, तिथे गेल्यानंतर म्हटलं हे तुमच्याकडे आहे का? हो बोललं इथे लिहून आहे. म्हटलं अरे कधी कधी ना कुठले बॅनर न वाचल्याचं नुकसान होतं. किती वेळ मी बिना याने ते वापरला मोबाईल. त्यानंतर 60 रुपयाचं ते घेऊन घेतला आणि फुल एन्जॉय केला. फुल एन्जॉय फॅमिलीसोबत एकदम. सुमेधनं म्हणलंच नाही पाहिजे पुढच्या वर्षीपर्यंत की अरे यार मम्मी आता तू मला वॉटर पार्किंगला नाही. याला मी वॉटर पार्किंगला सांगितलं होतं की तुला मी उद्या नेईन करता करता विचार करा आपण मुलांना किती उल्लू बनवू शकतो. लिटरली मी त्याला 1 वर्ष उल्लू बनवलं आहे या गोष्टीसाठी की तुला मी वॉटर पार्कला उद्या नेणार आहे. कारण की हे क्लोरीनचं पाणी मी तुम्हाला सांगते, गेल्या 3-4 दिवसानंतर मी हा व्हिडिओ म्हणजे साऊंड देत आहे याला, तर मी तुम्हाला सांगते ना चेहरा असा रफ आला आहे, क्रॅकी झाला आहे. क्लोरीनच्या पाण्यामुळं पूर्ण शरीर डार्क पडला आहे. 1 महिन्यानंतर लग्न आहे म्हणून मग हे सगळं करण्यात आहे. पोरीला जलपरी बनवण्याची वेगळीच खुशी होती बापाला. मस्त एन्जॉय केलं बाई माझ्या पोरीने. हाय चालली आमची सुंदर ब्युटिफुल सी एंजल. आणि हा माझा भाचा आणि आमची आई आली होती बहुतेक काहीतरी सांगण्याकरिता. मी माझा कॅमेरा नीट करून घेतला कारण की थोडासा कॅमेरा पकडण्यामध्ये गफलत झाल्यासारखी वाटत होती. खरंच यार खूप मजा आली. कधी ना लाईफमध्ये चेंज घ्यायला पाहिजे. हे बघा आमचा छोटासा बदक समोर येऊन राहिला, दाखवत आहे मम्मी मैं भी तुम्हारे साथ मिलने आया हूँ. मग नंतर म्हटलं हाय हॅलो. मग भूक पण लागली. यांचं असं आहे की हम खाएंगे पिएंगे मस्ती करेंगे हम रोएंगे भी, असं सारखी गोष्ट आहे बरं का. त्यानंतर मी म्हटलं हे दे बघा माझे मम्मी पप्पा. आता तुम्हाला काय सांगू, बढिया DJ होता तर मी पण तिथं हात हलवून डान्स करायला तयार होती आणि मी केला पण. तर त्यावेळेस माझ्या घरच्या माणसाच्या हाती माझा मोबाईल नव्हता. नंतर मी पाण्यात डान्स करायचा विचार केला. हा पूर्ण छातीपर्यंत पाणी होतं आणि खरं तर खूप मजा आली. हा कोणता डान्स आहे माहीत नाही, WWW डान्स. ह्या डान्स जर असेल ना तर झालं मला तडीपार करायला पाहिजे. हा बदक्या डान्स बिलकुल माझा चष्मा पडून गेला यार, कॉगल पडून गेला. हाय बिलकुल बजरंग पांडेच दिसून आला, हाताबिता आलो. मला ना स्वतःची चेष्टा करायला लय आवडते. इकडला जो व्हाईट कलरचा सर्कल आहे, लास्ट टाइम तिथे गेली होती मी. तिथून जेव्हा आली ना मी डुबता वाचली, लिटरली डुबता वाचली. आशुताईला म्हणलं या ना डान्स करायला. आता नाही बाप्पा मी नाही. मग फोटो काढला. केलं दात नाही काढले. म्हटलं आपले दातवर धबक हाय हसत आहे. चला आपल्यामुळे का होईना कोणीतरी हसत आहे हे महत्त्वाचं. नंतर छोटी मोठी भूक लागली, चला कपडे चेंज करू. आम्ही आलो इथे आणि नंतर थोडंसं वेफर्स वगैरे खाल्ले आणि मग इकडे आलो वेव्सच्या इकडे. फोटो काढावं म्हटलं, फोटो तर काढणं झाले नाही पण पाहण्यासाठी जी गर्दी होती आपले पुढे घेऊन ते जरा वेगळीच होती. आमच्या घरच्यांना म्हटलं चला एक फोटो काढवतो. मग फोटो एक काढला वाटते. हाय का आता तुम्हाला दाखवासाठी तर नाही आहे सध्या. नंतर मग ह्या कामात बारीक राव का म्हणतो, तिथं पाण्यामध्ये खेळणं नाही झालं या कार्ट्याच्या ना, आता हिचं पाणी उचलतं म्हणे. अरे देवा. नंतर मग ॲडव्हेंचर पार्क सुरू होणार होता 5 वाजता, तर तिथे जायची आमची तयारी होती. मग तिथे जाण्यापूर्वी त्याला म्हटलं मुलांना घसरगुंडी दिसती तर पुरं कुठं थांबते का, ते तिथे घुसले. आणि आम्ही पण खुर्च्या आमच्या होत्या नाही, खुर्च्या ऑलरेडी नेऊन आहे. तरी आमच्या सुमेशचे पप्पा म्हणते खुर्च्यातून नेत आता तुम्हीच सांगा. आणि नंतर मग हे पोरं बढिया खेळून राहिले. हा बारक्याला काही चूल नाही समजून राहिली. आपल्याला एवढं मोठं नाही झालो आहे आपण, खेळू दे. 1 वर्षानंतर तूही त्याच्यासोबत लागणार आहे. माझी पोरगी तर आपल्या त्या टमाटरवाल्या लंब्या दांड्यासोबतच खुश होती. काय म्हणतात हो त्याला, काहीतरी म्हणतात कुडकुडे. असू दे कुडकुडे. नंतर मग सीसॉ खेळताना सुमिंगची जी फाटली ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मामे बचाव मुझे बचा. अरे तुला माहीत. नंतर मी स्वतःला पाहू निहारत आहे. देव जाणे काय निहारत आहे मी व्हिडिओमध्ये. हिला म्हटलं फोटो काढू नाही. मग मी चालली होती आपल्या आईची गंमत करता. हा किट्टू काही सुद्धा बसू नाही देत बाई आमच्या आशुताईला. काय करणार आहे, एक काढतं. आमच्या आईला म्हटलं तुला सायकलवर बसवतो माऊली. मग ते का म्हणते
एक तर तुला म्हटलं सरळ नाही तर मग तुला स्ट्रेचरवर टाकून नेईन. तर माऊली म्हणल्या हॅट मी बसत नाही, मला तुला फालतू याच्यात घेऊही नको. ह्या नगोबाची याला काही डिझाईन करावं नाही लागत. याला 2 भवरे दिले आहे, 2 प्रकारचे जीभ दिले आहे. हा लई एक्स्ट्रीम लेवलचा माणूस आहे. त्याचं नाव मितांशू आहे. मी कशी दिसतंय ते नक्की सांगा. मला माहिती आहे मी कशी दिसतो, चुलीत का विसतो एवढं म्हणू शकता तुम्ही. सनस्क्रीन लावणे काही फायदा नाही झाला रे बा. स्वस्त सुचतो नाही तर 1000 रुपयाचं सनस्क्रीन लावलं तरी पण स्किन थोडीशी जळल्यासारखी झाली. तर काय म्हणा, एवढा सूर्य चिडावला होता की आओ आओ मैं तुम्हारे निकालता वॉटर पार्क के मजे. ह्यावाल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये इथंच आपल्याला बसायचं नव्हतं, कारण की इथं बसून आपल्याला आपली वाट नव्हती लावायची. लास्ट टाईम लावली होती. सुमितचे पप्पा म्हणे हे सोपी आहे. म्हटलं छोट्या पोरांसाठी सोपी नाही हो. छोटे पोरं ते पण तिथंच अटकले आहे. वर तर जाईन का नाही याची गॅरंटी. इकडं काही तेवढं खास नाही ना, केलं नाही आहे तेवढं. बरोबर आहे 500 रुपये मी इथंही मिलेगावाला सिस्टम आहे इथं. तर इथं कोणी हळदीचा कार्यक्रम वगैरे करू शकते. मला पण लटकून जायचं होतं त्या दोरीवर, ते लटकून नाही दिलं बाई. यांनी सांगितलं की दोरी तुटून जाईल, निदान त्या मालकाचा थोडी विचार कर, आहे ना. आणि आमचे पोरं कटाळले होते. मग म्हणे घरी चाल म्हणे. म्हणलं आता घरी चाल. पहिल्यांदा तर म्हणत होता की नाही आम्हाला वॉटर पार्किंगला यायचं आहे ना, आता पूर्ण एन्जॉय करायचं नाही. तरी आम्ही जवळजवळ 4:30-5च्या दरम्यान तिथून निघालो. संध्याकाळी 6-6:30पर्यंत घरी पोहोचलो. आता मी इथं काय बडबड करताय मला माहीत नाही, कारण की हा व्हॉइसओव्हर आहे. आमच्या घरच्या माणसाने म्हणलं किती छान, जाऊ का हो वरतं लटकाले, कशाला नुकसान करते म्हणजे त्यांचं. आणि मी म्हटलं ठीक आहे तुमचंही बरोबर आहे, कशाला करायचं. आणि एवढ्या उन्हात माई काही इच्छा नव्हती फालतूचे कारभार करायची, म्हणून चुपचाप आपल्या घरचा रस्ता काटणे हे बेस्ट समजलं. पण मग मी आपल्या वेव्ज ह्या सेलूजवळ असलेल्या पार्कला म्हटलं की बेटा बस झालं, येत्या वर्षीचं एन्जॉयमेंट झालं, पुढच्या वर्षी पुन्हा ह्या लेकरा पाकरायला घेऊन येऊया. आणि या वर्षीचा कोटा फुल झाला. आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे बघ मी का करत आहे तर हे मी छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकून देईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल का मी काय पटरले. आत्ताला मोठा शौक, स्वतः तर बसली स्वतः बारकं पोरगं घेतलं आणि माझंही बारकं पोरगं पकडलं. आमचे बाबा थोडेसे ठीक कंडिशनमध्ये होते आज, म्हणजे जास्त कुरकुर नाही केली, नाही त्यांना सवय आहे वाव करायची बस. आमची आई तिकडं का पाहून कुर्त्या आवडल्या वाटते बाई पोरायची आईले. हां आलो मग रोडवर. हां बरोबर रोडवर म्हणजे घरी जाण्यासाठी हो. गाडीमध्ये बसलो. हां समोर बसणाऱ्या माणसाला असं वाटते सिंगल सीट भेटे, ऊनही तेवढीच खा लागते. हाय नाही तो का. नंतर मग रोड चालला झुबू आणि आम्ही चाललो आमच्या घरला. थँक्स फॉर वॉचिंग. जर का तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर आणि नक्की यार प्लीज लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा. एवढी मज्जा मस्ती फक्त तुम्हाला माझ्याच आणि माझ्याच चॅनलवर मिळणार, असं मी खोटं आश्वासन तुम्हाला देणार नाही हो. तुम्हाला वाटतं तर नक्कीच करू शकता. आता कसं ना थोडंसं टाईम नाही भेटत मुलांमुळं. जर ज्या दिवशी टाईम भेटायला लागला ना अशा भन्नाट व्हिडिओ बनवाल ना तुम्ही म्हणा वाह भन्नाट ताई वाह. थँक्यू फॉर वॉचिंग. पहिली वेळा पाहिलं रे बालाई दिवसानंतर गेट, त्याच्या गेटची अवस्था काही खरं नाही बाप्पा, काय खरं नाही.